Cancer Healer Center, a new beginning. महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली. गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित, तर राज ठाकरे त्यांच्या भूमिकेबाबत अल्पमतात, मुनगंटीवारांची टीका. राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. रोहित पवारांचं वक्तव्य, तर कुंभमेळ्यात अनेकांचे जीव गेले तेव्हा भावना दुखवायला हव्या होत्या. मिटकरींचं रोहित पवारांना उत्तर. राज ठाकरेंच्या जागी अन्य कोणी असतं तर भाजपनं थैथयाट केला असता. राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला. एवढीच हिंमत असेल तर बकरी ईदच्या दिवशी प्रश्न विचारा. राज ठाकरेंच्या गंगा नदीबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं आव्हान. खरं ऐकायची सवय भाजपला नाही, भ्रष्टाचार केला असेल म्हणून वक्तव्य झुमलं. हिंदुत्वातील चुकीच्या गोष्टी दाखवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता. धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबेंसह शिवलिंग मोराळेला सहारोपी करा, दमानी यांची मागणी. कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मारोळेला सांगितलं. बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे, अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळे सर्वांचे सीआयडीआर काढा, अंजली दमानी यांची मागणी आहे. तर सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार, दमानी यांची माहिती. धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू. धनंजय मुंडेंकडे खंडणी गेली होती, त्यांच्याकडे हत्येचीही पूर्ण माहिती, जरांगेंचा आरोप. ई पीक पाहणी बंधनकारक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. पीक विमा संदर्भात नागरिक सुविधा केंद्रातूनही काही घोटाळे, संपूर्ण यंत्रणेत जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन. रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार. काँग्रेस सोडताना दुःख होत आहे. संध्याकाळी 7 वाजता शिंदेंसोबत बैठकीत चर्चा करून निर्णय, धंगेकरांची माहिती. विचारांशी गद्दारी होईल, रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर रोहित पवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे दरवाजे धंगेकरांसाठी खुले आहेत. रुपाली पाटलांकडून आधीच धंगेकरांना ऑफर, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता. अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार. प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे. नागपूर कृती समितीतर्फे मुधोजी राजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र. संभाजीराजेंचा अपमान केल्यानं अनिल परबांवरही कारवाईची मागणी. लोकसभेनंतर आपण विधानसभेत गाफील राहिलो, जागा वाटपातच लढत बसलो आणि आपण केलेलं काम दाखवायला कमी पडलो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. डुप्लिकेट मतदार नोंदणीमुळे भाजप महाराष्ट्र हरियाणात जिंकला. मोदी शहांनी घाईघाईत मर्जीतला निवडणूक आयुक्त नेमला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा. Cancer Healer Center, a new beginning.